प्रथमतः मी रामेती कोल्हापूरचे आभार मानतो आणि मला जो विषय दिलेला आहे त्या संदर्भात आपल्या सर्वांशी आधी थोडंसं प्रबोधन करतो आणि मग काही शंका असतील तर आपण जरूर विचाराव्यात. परंतु शंका विचारताना कुठलाही पक्ष आणि कुठलंही आंदोलन आणि या गोष्टी बाजूला ठेवून बाजारपेठ, शेतकरी आणि ग्राहकांकडून आपल्याला जास्त पैसे कसे मिळतील या संदर्भातून चर्चा असावी अशी सगळ्यांकडून अपेक्षा ठेवतो. सर एकच मिनिट मी प्रथमतः हस्तक्षेप करतो. सर हो एकच सर. मिनिट. आजच्या या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी आपल्याला सांगायचं विसरलो की कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यातील क्षेत्रीय स्तरावरती कृषी विस्ताराचं काम करणारे आमचे कृषी सहाय्यक आहेत, कृषी पर्यवेक्षक आहेत, कृषी अधिकारी आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांचे प्रतिनिधी सुद्धा या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. ओके. येस सर. ओके सर. नाही, शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा शेतकरी म्हटले की कधी कधी पक्षीय बाबी येतात जे आपल्याशी संबंधित नसतात. त्या दृष्टीने मी पहिल्यांदाच थोडा खुलासा केला. मित्रांनो, मी काही गोष्टी थोड्याशा कॉमेंट स्वरूपात पण असतील, परंतु त्याच्यामध्ये कोणाला कमी लेखणे किंवा काही असा काही पार्ट नसेल. आणि उदाहरण द्यायचं झालं तर आपण जे काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असतील यांच्यासाठी की आपण एक 5-10 वर्षापूर्वीचे जर ग्रॅज्युएट्स असाल तर कृषी पणन संदर्भातल्या कायद्याचं नाव आपल्याला एक्झॅक्टली सांगणं सुद्धा कठीण होतं. कारण काय तर आपण विद्यापीठांमध्ये जे काही शिकलो त्याच्यामध्ये त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की उत्पादन वाढीसाठी काम करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे आपण जे शिकलो ते सगळं उत्पादन वाढीच्या संदर्भातून शिकलो. परंतु आता येत्या 8-10 वर्षांपासून किंवा त्याहीपेक्षा थोडा आधीपासून परिस्थिती अशी आहे की मार्केट आणि पैसे या 2 गोष्टींना सुद्धा तितकंच महत्त्व आलेलं आहे. कारण आपण आता उत्पादनाच्या संदर्भातून बऱ्यापैकी तज्ज्ञ झालेलो आहोत. चांगलं उत्पादन आपण काढू शकतो, क्वालिटी उत्पादन काढू शकतो. परंतु विक्री कशी करायची या संदर्भातून अडचणी हळूहळू जसं उत्पादन वाढायला लागलं किंवा मार्केटची डिमांड बदलायला लागली त्या पद्धतीने काही चेंजेस करणं गरजेचे आहेत. आणि त्या दृष्टीने मार्केट हा विषय पण आपल्याला माहिती पाहिजे. सर्वप्रथम पूर्वीच्या काळामध्ये जर आपण गेलो तर ज्यावेळेस बाजार समित्या नव्हत्या त्यावेळेस शेतकऱ्यांची लूट होत होती. त्यानंतर बाजार समित्यांची स्थापना झाली आणि एक हक्काची बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे पाहिलं आणि त्या दृष्टीने बाजार समित्यांचं योगदान नाकारता येणार नाही आपल्याला. कारण आजही आपल्याला माल विक्री करायचं म्हटलं तर पुन्हा बाजार समिती आठवते. परंतु बाजार समितीच्या बाबतीत जर काही गैरसमज असतील तर डोक्यातून काढून टाका आजच्या व्याख्यानापुरते. नंतर काय असतील तुमचे प्रश्न आपण ते नंतर बघू. पण प्रश्न असा आहे किंवा बाजार समित्यांनी आपल्याला दिलं किंवा नाही काही तर येस, आपल्याला बाजार समित्यांनी पण बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. बाजार समिती स्थापन करण्यामागे किंवा बाजार समितीचं मुख्य काम काय आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्याला उघड पद्धतीने एक लिलाव होऊन त्याच्या मालाचा बाजारभाव ठरवणे, योग्य पद्धतीने त्याच्या मालाचं वजन होणं आणि पैशाची हमी या 3 गोष्टी या प्रामुख्याने त्याच्यात होत्या. आणि याच्यामध्ये कालांतराने अपेक्षा वाढल्या किंवा बदल करणं अपेक्षित होतं आणि शेतकऱ्याला पर्यायी बाजार व्यवस्था ही उपलब्ध करून देणं खूप गरजेचं वाटल्याने याच्यामध्ये कसे बदल केले गेले पाहिजेत या संदर्भातून साधारणपणे 1999 सालापासून यामध्ये काम सुरू झालेलं आहे. या बाबतीत मी आपल्याला प्रकर्षाने सांगेल की 1999 साली गुजरातमधले पूर्वीचे एक पणन मंत्री होते, शंकरलाल गुरु त्यांचं नाव, आणि कृषी पणन कायद्यासंदर्भातून त्यांचा अभ्यास खूप दांडगा होता आणि यांनी एक अनाउन्समेंट केलेली होती की बाजार समित्या बंद केल्या पाहिजेत. बाजार समित्यांच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं अशा एखाद्या व्यक्तीने त्यावेळेस असं वाक्य उच्चारणे याची खूप मोठी बातमी देश पातळीवर झाली आणि सरकार पण विचार करायला लागलं की गुरुसाहेब असं का म्हटले. आणि मग त्याच्यावर एक कमिटी स्थापन झाली होती 1999 साली. मी तुम्हाला थोडं मागे नेतोय आणि त्यासाठी मी काय तुमचा जास्त वेळ पण घेणार नाही. मग 1999 साली सेंट्रल गव्हर्नमेंटने एक कमिटी स्थापन केली की बाजार समित्यांच्या कायद्यामध्ये काही बदल केले गेले पाहिजेत का. आणि मग त्या कमिटीने 2003 साली आपला रिपोर्ट सादर केला ज्याला मॉडेल ऍक्ट म्हणून म्हटलं गेलेलं होतं. आणि मग हा मॉडेल ऍक्ट संपूर्ण देशामध्ये लागू करण्यासंदर्भात कामकाज सुरू झालं.
मॉडेल ऍक्ट तयार करताना याचा पूर्ण ड्राफ्ट हा पुण्यामध्ये कृषी पणन मंडळाच्या देखरेखीखाली तयार केला गेला आणि त्याच्यामुळे याचं संपूर्ण भारतामधलं प्रेझेंटेशनची जबाबदारी पण कृषी पणन मंडळाची होती आणि त्या पद्धतीने कामकाज झालं. आणि त्यानंतर नेक्स्ट टप्पा असा होता की महाराष्ट्रातील कृषी पणन कायद्यामध्ये बदल काय काय केले पाहिजेत. मॉडेल ऍक्ट मध्ये जवळजवळ 23 प्रकारचे बदल सुचवलेले होते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात ऑलरेडी 12 ते 13 प्रकारचे बदल आपण केलेले होते. परंतु मॉडेल ऍक्टने एक खूप वेगळी दिशा त्यावेळेस या कृषी पणन सुधारणेमध्ये दिलेली होती आणि ज्यामध्ये जसं बाजार समिती आहे तर पूर्वी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन बाजार समिती सुरू करायची असेल तर तिला फक्त शासनाचाच हक्क होता आणि त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये पहिल्यांदा बदल झाला की खाजगी बाजार समिती स्थापन करता येऊ शकेल. मग खाजगी बाजार समिती असेल तर काय काय असलं पाहिजे, कारण फक्त बोर्ड लावून जमणार नाही, तर तिचं एक बाजार आवार असलं पाहिजे आणि तिच्यामध्ये कुठल्या सुविधा असल्या पाहिजेत या कायद्यामध्ये निश्चित केल्या गेल्या आणि त्याप्रमाणे राज्याच्या पणन संचालकांमार्फत खाजगी बाजाराच्या परवानगीसाठी पण मान्यता किंवा कायद्यामधील बदल हे केल्या गेलेले होते. महाराष्ट्रामध्ये त्यानंतर खाजगी बाजार सुरू झाले आणि त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की आता बाजार समित्या बुडणार. परंतु 2006 ते 2021 साधारणपणे 15 वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि खाजगी बाजारांमुळे बाजार समित्या बुडाल्या अशी काही परिस्थिती निश्चित झालेली नाहीये. काही लोकांनी सुरू केले, काही एखाद्या स्वतंत्र कमोडिटीसाठी बाजार सुरू केले गेले त्यावेळेस आणि काहींनी फक्त धान्यांसाठी सुरू केले, काहींनी कापसासाठी सुरू केले आणि याच्यामध्ये खाजगी व्यक्तींनी गुंतवणूक करून काही इन्फ्रास्ट्रक्चर निश्चितपणे उभं केलं आणि हे बाजार आजही महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. आता या 2006च्या बदलांमधला दुसरा जो पार्ट होता तो थेट पणनचा होता. थेट पणनचा अर्थ असा होता की एखाद्या कंपनीला शेतकऱ्याकडून डायरेक्ट शेतमाल खरेदीची मुभा देणे. आता यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट असा होता की आम्ही पूर्वी कॅल्क्युलेशन्स करत होतो की महाराष्ट्रामध्ये एकूण शेतमालाचं उत्पादन किती होतं आणि यापैकी बाजार समित्यांच्या आवारामध्ये किती शेतमाल आवक होतो. यामध्ये असं आम्हाला आढळून आलेलं होतं की साधारणपणे एकूण उत्पादनाच्या 22 ते 23% मालाचं आवक ही फक्त कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होते आणि 77 ते 78% मालाची विक्री ही बाजार आवाराच्या बाहेर होते. आता बाजार आवाराच्या बाहेर होते हे काही अडचणीचं नाहीये, परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्याला सिक्युरिटी नव्हती. आजही आपण पेपरमध्ये बऱ्याच वेळेस बातम्या वाचतो की कुठले तरी व्यापारी आले, शेतकऱ्यांबरोबर त्यांनी कॉन्टॅक्ट केला, थोडेफार पैसे ऍडव्हान्स दिले आणि ते त्यानंतर त्यांनी हार्वेस्टिंग केलं शेतामध्ये आणि निघून गेले. परत ते सापडले नाहीत किंवा त्यांचे दिलेले फोन नंबर चुकीचे होते, दिलेले कार्ड चुकीचे होते वगैरे वगैरे. शेतकऱ्याची फसवणूक होत होती. आताही बंद झालेली अशी परिस्थिती नाही, कारण शेतकरी पुन्हा 2 पैसे जास्त मिळतात म्हटल्याबरोबर व्यापाऱ्यांशी संपर्क साधतो आणि त्याला माल देऊन मोकळा व्हायच्या मागे राहतो आणि हे चुकीचं आहे. कारण तुमच्याकडे जर समजा शेतकऱ्याचे डिटेल्स प्रॉपरली नसतील तर अडचणी निर्माण होऊ शकतात पैसे मिळण्यामध्ये आणि ते टाळण्याकरता म्हणून थेट पणन म्हणजे डायरेक्ट खरेदी शेतकऱ्याकडून करण्यासाठीची परवानगी द्यायची, पण त्याचा एक परवाना लायसन्स द्यायचं अशी एक तरतूद या 2006 मध्ये करण्यात आलेली होती. आणि त्याच्या अंतर्गत ज्या मोठ्या कंपन्या होत्या किंवा ज्यांनी मॉल्स काढले होते आणि तिथून रिटेलिंग करत होते या सगळ्या किंवा प्रोसेसिंगच्या कंपन्या होत्या, यांनी थेट पणनच्या लायसन्समध्ये मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट दाखवला. कारण बाजार समितीच्या आवारामध्ये माल आल्यानंतर पेरिशेबल असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे 14 ते 15% मार्केटिंग एक्सपेन्सेस असतात आणि नॉन पेरिशेबल असेल तर त्याच्यामध्ये 9 ते 10% खर्च वाढतात. पूर्वी हे खर्च शेतकऱ्याला द्यावे लागत होते, त्यानंतर कायद्यामध्ये बदल झाले आणि हे संपूर्ण आता खर्च हे खरेदीदाराला द्यावे लागतात. आता यामध्ये पार्ट असा होता की परवाने दिलेले, परंतु मग परवाने देण्यामागचं कारण काय, तर शेतकऱ्याला पैशाची हमी मिळाली पाहिजे, त्याचं शेतमालाचं वजन योग्य पद्धतीने या थेट पणन अंतर्गत ज्या कंपन्या लायसन घेतील त्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना मात्र शेतकऱ्याच्या बांधापासून कोणत्याही ठिकाणी शेतमाल खरेदीची परवानगी या कायद्याच्या दुरुस्तीमध्ये देण्यात आलेली होती. आणि या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये लायसन्स कंपन्यांकडून किंवा इव्हन शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतल्या गेली आणि यांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय केलेला आहे. याच्यामध्ये तिसरा एक पार्ट होता
की ज्या मोठ्या प्रोसेसिंग कंपन्या होत्या, जसं वेंकीज आहे, तर यांना मक्यासारखी कमोडिटी असेल, सोयाबीनसारखी कमोडिटी असेल, ही खूप मोठ्या प्रमाणात लागत होती. आता बाजार समित्यांच्या बाबतीत जर म्हटलं की बाजार समितीमध्ये खरेदी करण्यासाठी लायसन घ्यायचं म्हटलं तर प्रत्येक बाजार समितीकडे वेगळं वेगळं लायसन घ्यावं लागतं. आणि मग एखाद्या मोठ्या कंपनीला एक 25-50 बाजार समित्यांमधून जर खरेदी करायची असेल तर मग त्यांनी प्रत्येक बाजार समितीत जाऊन प्रत्येक बाजार समितीकडून लायसन घेणे आणि मग खरेदीमध्ये सहभागी होणे, हा थोडासा अडचणीचा पार्ट हा येत होता. आणि तो सोडवण्यासाठी म्हणून सिंगल लायसन्स, एक परवाना, या संदर्भातून एक परवान्याची तरतूद या कायद्यामध्ये 2006 ला केल्या गेली. आणि ज्याच्यामध्ये मग या कंपन्या या पणन संचालकांकडून अशा प्रकारचं एक लायसन घेऊन त्यामध्ये वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये खरेदीसाठी जाऊ शकत होते. आणि त्यांना बाजार समितीच्या परवाना इतक्याच चांगलं स्टेटस त्या ठिकाणी होतं. आणि दुसरा पार्ट होता, ह्या कंपन्या ज्यावेळेस बाजार समित्यांमध्ये माल खरेदीला उतरतील त्यावेळेस यांची पेईंग कॅपॅसिटी किंवा यांची खरेदीची जी क्वांटिटी होती ती मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने इतर व्यापाऱ्यांना जर माल खरेदी करायचा असेल तर त्यांना यांच्याशी स्पर्धा करावी लागत होती. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला स्पर्धा वाढल्यामुळे 2 पैसे त्यांच्या मालाला जास्त भाव मिळण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. आता या 3 दुरुस्त्यांबरोबरच एक चौथी दुरुस्ती होती की जिच्यामध्ये कराराच्या शेतीचा उल्लेख होता. कराराची शेती ही आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे, परंतु तिला नोंदणीकृत स्वरूप असं आलेलं नव्हतं. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जे जिल्हे समाविष्ट आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, आपण ऊसाचे खूप मोठे उत्पादक मंडळी आहोत. तर साखर कारखाना आणि शेतकरी यांच्यामध्ये ऊस खरेदीच्या बाबतीतला एक कॉन्ट्रॅक्टच असतो. किंवा पूर्वी काही ठिकाणी अशी पण परिस्थिती आली की एखादी कंपनी यायची, ती म्हणायची की आम्ही तुम्हाला एक सागाचं रोप देऊ, ते तुम्ही लावा, त्याच्यासाठी 1000 रुपये आमच्याकडे द्या आणि ते रोप तुमचं वाढेल, आम्ही मॉनिटर करू, असा एक कॉन्ट्रॅक्ट व्हायचा. परंतु नंतर कोणी सापडत नव्हतं. किंवा अलोवेरा याच्या संदर्भात पण लोकांनी मार्केटिंग केलेलं होतं की नाही, आम्ही सगळं उत्पादन करा तुम्ही कोरफडीचं आणि सगळं खरेदी करू. आणि नंतर या कंपन्या गायब झाल्या. मक्यामध्ये सुद्धा काही वेळेस असं घडलेलं होतं की बियाणं विक्री करेपर्यंत कंपन्या दिसायच्या. एकदा त्यांनी बियाणं म्हणून मका विक्री केलेली असेल तर त्यानंतर जेव्हा उत्पादन यायचं तेव्हा या कंपन्या शेतकऱ्यांना सापडत नव्हत्या आणि आधी मात्र सांगायच्या आम्ही हा भाव देऊ, तो भाव देऊ. आणि शेतकऱ्यांचं उत्पादनानंतर नुकसान व्हायचं, त्यांच्या उत्पादनाला नंतर बाजारपेठ राहायची नाही. असं आलूवेरामध्ये पण झालेलं आहे. म्हणजे कोरफडीमध्ये किंवा सफेद मुसळीत पण वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत. आणि शेतकऱ्यांना शेवटी याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं तर शेतकऱ्याचं होतं. मग हे जर कोणी बियाणे देणार असेल आणि माल खरेदीची गॅरंटी देणार असेल तर यांना कायद्यामध्ये का बांधू नये या दृष्टिकोनातून कराराच्या शेतीचा समावेश हा 2007 मध्ये झालेला होता. आणि मग या संदर्भातून नोंदणी वगैरे याची प्रक्रिया निश्चित केल्या गेली. बाजारभाव शेतकऱ्याला कसा दिला जाऊ शकेल या संदर्भातली तरतूद कायद्यामध्ये केल्या गेलेली होती. आणि हा कायदा शेतकऱ्याच्या अँगलने किंवा शेतकऱ्याच्या बाजूला झुकलेला अशा प्रकारचा कायदा आजही तो अस्तित्वात आहे. परंतु याच्यामध्ये फार मोठं काम महाराष्ट्रात झालं अशी निश्चित परिस्थिती नाही. ज्यांना शक्य होतं ती मंडळी वेगवेगळ्या कमोडिटीच्या उत्पादनामध्ये गेली. याच्यामधलं एक आणखीन चांगलं उदाहरण आपल्याला महाराष्ट्राच्या बियाणे महामंडळाचं देता येईल की ते बियाणं देतात, शेतकऱ्याकडून जे उत्पादन होईल ते खरेदी करतात आणि ते पुन्हा बियाणं म्हणून विकतात. याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि बियाणे महामंडळामध्ये एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्टच झालेला असतो. आता हे झालं 2007 पर्यंतच्या दुरुस्त्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस सुरू होती. परंतु यामध्ये एक पार्ट असाच होता की शेतकऱ्याला पर्याय उपलब्ध करून देणे. म्हणजे काय तर फक्त बाजार समितीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट्स त्याला उपलब्ध झाले पाहिजेत. आणि म्हणून हे 3-4 पर्याय त्यावेळी आलेले होते. परंतु यानंतर 2010 साली पुन्हा एक अशी परिस्थिती आली की देशामध्ये मॉडेल ऍक्ट नंतर काय काय बदल झालेले आहेत. आणि या संदर्भातली एक कमिटी होती, तिच्या साधारणपणे देश पातळीवर 10 ते 11 मीटिंग झाल्या आणि त्यांचा अहवाल सबमिट झाला आणि पुन्हा पुढे काय असा प्रश्न राहिलेला होता. मग आपण येऊया 10 वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे 2006 नंतर 2016 मध्ये महाराष्ट्र राज्य हे फळं आणि भाजीपाल्याच्या बाबतीत देशामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य आहे. आणि निर्यातीसाठी सुद्धा
या राज्यामध्ये या राज्याचा नंबर हा कायमस्वरूपी पहिलाच राहिलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा या राज्यामध्ये एक नंबरच आहे देशामध्ये. किंबहुना आपण जर दुसऱ्या प्रकारे विचार केला तर आता थोडी परिस्थिती या 4-5 वर्षात बदललेली आहे. नाही तर प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज याच्यासारख्या सुविधा या देश पातळीवर फक्त बटाट्याचं पीक जर वगळलं तर निम्म्या सुविधा या महाराष्ट्रातच निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आपण ज्याप्रमाणे उत्पादनामध्ये शेतकरी वर्गाने अग्रेसिव्हनेस दाखवलेला आहे, तसाच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा मग उत्पादकांच्या सहकारी संस्था असतील, एफपीओ असतील किंवा खाजगी कंपन्या असतील, यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये पण चांगलं काम केलेलं आहे. आणि नशिबाने आपल्याला JNPT साठी सारखं पोर्ट आणि मुंबईचं एअरपोर्ट या 2 गोष्टी मार्केटसाठी सुद्धा खूप पॉझिटिव्ह झाल्या, म्हणजे निर्यातीच्या दृष्टिकोनातून, आणि त्यामुळे आपल्याला याचे ऍडव्हान्टेज घेता आलेले. आता 2016ला सगळ्यात मोठा बदल जो झाला तो होता फळभाजीपाला नियमनमुक्तीचा. आणि ही बाब जी होती ती खरोखर शेतकऱ्याला ग्राहकांशी जोडण्याच्या दृष्टीने अत्यंत वेगळ्या प्रकारचं पाऊल हे त्यावेळेस उचलल्या गेलेलं होतं. संप झाले, व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद केल्या, खरेदीदार नव्हते, आडत्यांनी बंद केल्या, वगैरे वगैरे सगळं झालं. ठीक आहे, ते प्रत्येकाचा स्वार्थ असतो, प्रत्येकाचा व्यवसाय हा सिक्युअर्ड करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि त्याला तो अधिकार आहे. आपण तिकडे न जाता या नियमनमुक्तीमुळे, फळभाजीपाल्याच्या नियमनमुक्तीमुळे पुढे काय घडलं त्याच्याबद्दलचं आपण या ठिकाणी मी आपल्याला थोडीशी माहिती देतो. 2014 साधारणपणे 2013-14 मध्ये केंद्र शासनाने एक स्कीम आणलेली होती, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा. म्हणजे केंद्र शासन याच्यावर विचारच करत होतं की शेतकऱ्याने मोठ्या शहरांच्या आजूबाजूला चांगल्या क्वालिटीच्या भाजीपाल्याचं, फळांचं उत्पादन करायचं आणि ते थेट ग्राहकांना विक्री करायचं. आणि या संदर्भातून पुणे, मुंबई आणि नागपूर या 3 शहरांची राज्यामधून निवड झालेली होती आणि या ठिकाणी काम सुरू झालेलं होतं. परंतु ज्यावेळेस शेतकरी हा ग्राहकांशी अटॅच होईल त्यावेळेस त्याला काय अडचणी येतात या संदर्भातला विचार केला गेलेला होता, परंतु ऍक्च्युअली घडताना काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडतात. जसं की मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकांना विक्री करण्यासंदर्भातून परवानग्या घेणं, हाऊसिंग सोसायट्यांच्या चेअरमनशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या आवारामध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी किंवा शेतमाल विक्री करण्यासाठीची परवानगी घेणं वगैरे वगैरे या गोष्टी सुरू झालेल्या होत्या आणि त्याला चांगलं स्वरूप येत होतं. परंतु कालांतराने असं लक्षात आलं की सोसायटीमध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या सोसायट्या आहेत, पण पुणे, नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या सोसायट्या नाहीत की तिथे एक टेम्पोवर भाजीपाला नेल्यानंतर तो सगळा विकला जाईल. आणि जर नाही विकला गेला तर माल जर शिल्लक राहिला तर ते होणारं नुकसान हे शेतकऱ्याला थेट बाजार समितीमध्ये माल विक्री केल्यानंतर जे पैसे मिळतील त्याच्यापेक्षा पण नुकसानकारक ठरायला लागल्यामुळे हाऊसिंग सोसायट्यांमधला रिटेल सेल हा कमी व्हायला लागलेला होता. आणि मग याच्यातूनच 2016ला शेतकरी आठवडे बाजार ही संकल्पना पुढे आली आणि त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 14 ऑगस्ट 2016ला राज्यातल्या पहिल्या शेतकरी आठवडे बाजाराचं उद्घाटन हे मुंबईमध्ये विधान भवनाच्या जागेमध्ये केलं गेलं. आणि हा एक खूप चांगला प्रयत्न होता की ज्याच्यामध्ये शेतकरी आणि ग्राहक याच्यामध्ये कोणीही मध्यस्थ न राहता ग्राहकाने दिलेले पैसे थेट शेतकऱ्याकडे आणि शेतकऱ्याने उत्पादित केलेला माल हा कमीत कमी हाताळणी होऊन आणि बेस्ट क्वालिटीचा हा ग्राहकांपर्यंत असा हा शेतकरी ते ग्राहक हा पूल बांधला गेलेला होता. आणि तो आता या 2 महिन्यांपूर्वी जर आपण पाहिलं तर विकेल ते पिकेल या अंतर्गत रयत आठवडे बाजार ही संकल्पना ही आलेली आहे. या दोन्ही संकल्पना, शेतकरी आठवडे बाजार आणि रयत आठवडे बाजार, या दोन्ही सारख्याच आहेत. याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी हीच कन्सेप्ट आहे की शासनाच्या जागा किंवा महानगरपालिकांच्या जागा या शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाव्यात आणि ज्याच्या मार्फत मग शेतकरी हा ग्राहकाला सर्व्हिसेस देईल आणि ग्राहक हा शेतकऱ्याच्या प्रति त्याचा असलेलं प्रेम, निष्ठा या गोष्टी विचारात घेऊन त्याला त्याच्या मालाची योग्य किंमत देईल आणि कमीत कमी उत्पादन काढल्यानंतरचं होणारं नुकसान हे कमीत कमी होईल याकडे शेतकरी पण लक्ष देतील.
असा एक संकल्पनेतला तो पार्ट आहे. आणि याच्यावर आता कृषी विभाग आणि पणन विभाग दोघांमार्फतही मोठ्या प्रमाणात कामकाज सुरू आहे. पणन कायद्यामध्ये 2016ला जी सुधारणा केली गेली, हिचा दुसऱ्या प्रकारचा एक बेनिफिट असा झाला की फळं भाजीपाला हे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणणं हे पूर्वी कायद्याने आवश्यक होतं. 2016ला बाजार समित्यांचा फळ भाजीपाल्यावरचा कंट्रोल कमी झाला आणि मग शेतकरी हे थेट ग्राहकांच्या संपर्कामध्ये यायला सुरुवात झाली. शेतकरी आठवडे बाजार हा एक पार्ट असेल किंवा हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जाऊन विक्री करणं हा दुसरा जरी पार्ट असेल, तरी याच्यामध्ये आणखीन काही बदल घडायला लागले होते. आणि त्याच्यामधला प्रामुख्याने एक पार्ट असा होता की रिटेल करणारी जी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत पण शेतकरी किंवा शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या थेट मालाच्या पुरवठ्यासाठी पोहोचू शकत होत्या. म्हणजे मध्ये बाजार समितीत माल आणल्यानंतर जे नाशवंत मालासाठी 14 ते 15% होणारा खर्च होता हा कमी व्हायला लागलेला होता. आणि जी मंडळी बाजार समित्यांमध्ये खरेदी करून रिटेलिंग करत होती त्यांना डायरेक्ट माल पोहोचवायला लागलेला होता किंवा होत आहे. आणि हा दुसरा इफेक्ट होता की ज्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मुभा मिळायला लागलेली होती. मुंबईमध्ये पर्टिक्युलरली किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये ही संकल्पना सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या गेली. आणि गेल्या वर्षाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर ते निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी पण आपल्याला अभिमानास्पद आहे. ते म्हणजे कोरोना कालावधीमध्ये, आज आपल्याला आता 3-4 दिवसांनी वर्ष होईल कोरोना कालावधी सुरू होऊन, तर शेतकऱ्यांनी थेट हाऊसिंग सोसायट्यांशी कॉन्टॅक्ट केले. हाऊसिंग सोसायट्यांनी पॅकेज स्वरूपामध्ये ऑर्डर नोंदवल्या आणि त्याची डिलिव्हरी हाऊसिंग सोसायट्यांमध्ये झाल्यामुळे गेल्या वर्षी जरी कितीही प्रश्न खूप मोठा होता तरी सुद्धा मालाची विक्रीच झाली नाही, त्याला गिऱ्हाईकच मिळालं नाही आणि मालाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. अशा तक्रारी कंपॅरेटिव्हली खूप कमी आल्या. ज्या इतर कृषी मालामध्ये किंवा इतर कंपन्यांच्या प्रॉडक्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आलेल्या होत्या, तेवढ्या शेतीमालाच्या बाबतीत आल्या नाहीत. याचं एकमेव कारण असं होतं की 2016च्या कायदा दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना थेट शहरांमध्ये कोणत्याही ठिकाणी भाजीपाला विक्रीची परवानगी मिळत होती. इव्हन शासनाने सुद्धा जर एखादी गाडी कोणत्या हाऊसिंग सोसायटी किंवा रस्त्याच्या बाजूला उभी राहत असेल तर त्या ठिकाणी अशा गाड्यांना अडवण्याचं धोरण ठेवलं नाही, थोडीशी मुभा दिली आणि शेतकऱ्याला थेट ग्राहकांपर्यंत जायच्या संध्या या मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता शेतकरी आणि ग्राहक हे डे टू डे एकत्र येणं हे प्रॅक्टिकली थोडंसं अडचणीचं आहे. कारण शेतकरी मग उत्पादनाकडे लक्ष देणार की बाजारपेठेकडे, कारण एवढी मॅनपॉवर पण त्याच्याकडे अवेलेबल नसते. तर अशा परिस्थितीमध्ये मग गटांनी एकत्र येणं हा एक महत्वाचा पार्ट होता. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुद्धा नाशवंत म्हणजे फळं आणि भाजीपाल्याच्या संदर्भातून काम करणं अपेक्षित होतं आणि महाराष्ट्रामध्ये हे काम निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. कारण शेतकऱ्याकडे त्याच्या शेतातून उत्पादित होणारा किती प्रकारचा माल असू शकतो, 2 ते 3 प्रकारचा असू शकतो. त्याने एखाद दुसऱ्या शेतकऱ्याकडून माल घेतला तो 4-5 प्रकारचा, पण गाडी लोड करणे आणि रिटेलिंगला जाणे, गाडीचं भाडं पे करणे, या सगळ्या बाबींमध्ये शेतकऱ्याला नेट बेनिफिट हा मर्यादित राहत असल्या कारणाने मग गटांच्या मार्फत किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत या रिटेलिंगच्या प्रोसेसमध्ये शेतकरी आणि ग्राहक जोडण्याचा हा एक चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला आणि ज्याचा आउटपुट खूप चांगला आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या गावांमध्येच छोटे छोटे टेम्पररी पॅक हाऊसेस उभे केले आणि स्वतःचे एक पॅकेजेस आणले. जसं एक 250 रुपयात काय काय देणार, 350 रुपयात काय काय देणार, 600 रुपयात काय देणार. मग ते पॅकेज ठरवून घेतलेले होते की हो आम्ही 1 किलो कांदा देऊ, 1 किलो बटाटा देऊ, 1/2 किलो लसूण देऊ, काय काय असेल ते, आणि त्या बेसवर रेट ठरवून दिले. 50-100 पॅकेट जर एकाच वेळी लोड होत असतील तर ते 1 टन भर भाजीपाला सोसायट्यांपर्यंत विक्रीसाठी रवाना होत होता. सोसायट्या 100% पेमेंट करत होत्या. पेमेंट मिळालं नाही ही गोष्ट एक अभिमानाने सांगावी लागेल की शेतकऱ्यांना माल सोसायट्यांना दिल्यानंतर अगदी आंब्यासारखं फळ सुद्धा
खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोसायट्यांपर्यंत पोहोचलं की पण या परिस्थितीमध्ये सोसायट्यांनी पैसे दिले नाहीत किंवा शेतकऱ्यांनी सोसायट्यांची फसवणूक केली असं उदाहरण आमच्यापर्यंत तरी निश्चित आलेलं नाहीये. आणि ही खूप महत्वाची बाब मला या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून द्यावी असं निश्चितपणे वाटतं. आता कृषी विभाग असेल, पणन विभाग असेल, सहकार विभाग असेल यांच्या मार्फत वेगवेगळ्या शेतीमालाचे महोत्सव आयोजित करणे हा सुद्धा शेतकरी आणि ग्राहक एकत्रित जोडण्याचा मोठा एक पार्ट आहे. कृषी पणन मंडळ 1996 सालापासून आंब्यामध्ये याच्यात काम करते प्रामुख्याने. आणि आंबा महोत्सव हा पुण्यामध्ये तरी पणन मंडळाचा अत्यंत फेमस उपक्रम आहे. या ठिकाणी साधारणपणे 75-77 दिवसांपर्यंत आंबा महोत्सव आयोजन होतं. कोकणातले शेतकरी किंवा केसर आंबा उत्पादक किंवा आजूबाजूचे पण उत्पादक शेतकरी, आंबा उत्पादक शेतकरी हे त्या महोत्सवामध्ये पार्टिसिपेट होतात आणि रोज काही लाखांचा टर्नओव्हर या ठिकाणी असतो. 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं होतं, जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपयांचा टर्नओव्हर त्या एका महोत्सवामध्ये होतो. कालावधी निश्चितपणे 70-75 दिवसांचा म्हणजे मोठा असतो आणि शेतकरी स्वतःचा सगळा माल रिटेलमध्ये त्या ठिकाणी विकत असतात. याच्यामध्ये 2-3 गोष्टी घडतात. पर्टिक्युलरली जर शेतकरी तिथपर्यंत विक्रीला येत असेल तर ती म्हणजे भेसळ होत नाही किंवा ग्राहकाची फसवणूक कशी होणार नाही याच्याकडे शेतकरी सुद्धा जातीने लक्ष देत असतो. आणि ही खूप महत्वाची बाब त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आंबा महोत्सवामध्ये कोकणातला हापूस सांगितला तर तो 100% कोकणातलाच असणार. तो कर्नाटकामधला हापूस मिक्स करून विक्री होतोय याची गॅरंटी नसते. अगदी एक छोटं उदाहरण मी आपल्या समोर सांगेल की आंबा महोत्सवामध्ये बऱ्याच वेळेस ग्राहक आल्यानंतर म्हणतो की नाही अहो काय सर या ठिकाणी तुम्ही महाग आंबे विकतात. मग आम्ही विचारायचो महाग म्हणजे कसं काय? नाही, बाजार समितीमध्ये गेलो तर हाच आंबा 300 रुपये डझन आहे, हा आंबा तुम्ही इथे 400 रुपये डझन आहे. मग आम्ही त्याला विचारलं की तुम्हाला तिथे जो आंबा दिसला त्याच्यात आणि याच्या क्वालिटीत काही फरक आहे का नाही, आणि इथे तुम्ही शेतकऱ्याला पैसे देत आहात. दुसरा पार्ट असा आहे की तिथे मिक्सिंग असेल किंवा तुम्हाला फसवला असं वाटलं, आंबा खराब निघाला तर बदलून देईल का व्यापारी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक असतात. आणि तीच महोत्सवांमध्ये ही सकारात्मक असतात की ज्या ठिकाणी एखादा आंबा खराब निघाला तर शेतकरी हा विचार करत नाही, पहिल्यांदा बदलवून देतो. त्याला सुद्धा ग्राहक जपायचा असतो. आणि या ठिकाणी महोत्सवांमध्ये शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये एक वेगळं नातं एस्टॅब्लिश व्हायचा प्रयत्न होतो. अगदी म्हणजे मागच्या वर्षाच्या आंबा हंगामाचं उदाहरण मला असं सांगता येईल तुम्हाला की आमच्या बरोबर जे कोकणातले शेतकरी हापूस आंब्याचे उत्पादक आहेत त्यांना आंबा विक्रीमध्ये अडचणी आल्या नाहीत, कारण प्रत्येकाकडे त्याच्या ग्राहकांचा डेटाबेस होता. त्यांच्याकडे कोण ग्राहक येतात त्यांचं नाव, मोबाईल नंबर सगळे फीड होते. या शेतकरी मंडळीने त्यानंतर डायरेक्टली त्या ग्राहकांशी संपर्क साधला, त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्हाला मागणी असेल तर आम्ही तुम्हाला थेट घरापर्यंत आंब्याच्या पेट्या पोहोच करतो. तुम्ही जर तिथे 10-20 पेट्यांची ऑर्डर मिळवून दिली तर चांगलं होईल. आणि या उपक्रमाअंतर्गत खूप चांगल्या पद्धतीने आंब्याची विक्री झाली. आता तो पर्टिक्युलर पिरियड हा आंब्यासाठी आलेला होता. त्याच वेळी द्राक्षांची सुद्धा तीच परिस्थिती होती. म्हणजे मागच्या वर्षी, आताही द्राक्षांच्या किमती कमी झालेल्या आहेत, पण मागच्या वर्षी सुद्धा जर विचार केला तर 9 ते 10 रुपये किलोने द्राक्षांच्या किमती खाली आलेल्या होत्या. आणि त्यावेळेस सुद्धा सोसायट्यांपर्यंत शेतकरी पोहोचले आणि त्या ठिकाणी चांगल्या भावाने द्राक्षांची विक्री करता आली. म्हणजे शेतकऱ्याला ग्राहकांकडे जर पोहोचायचं असेल तर मार्केट निश्चितपणे अवेलेबल आहे. अशा प्रकारची ही कायद्यामधली किंवा कायद्यामधून नियमनमुक्ती केल्यानंतरची परिस्थिती निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूची आहे. आता प्रत्येक वेळेस शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट, कारण गट म्हटलं तरी 10-11 शेतकरी आणि त्यांच्या मर्यादा या सुरू होतात. परंतु याच्यातलं पुढचं मॉडेल जे आलं आहे ते की आपली संस्था आणि आपण, याच्यात पूर्वी उत्पादकांच्या सहकारी संस्था या मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्या. काही ठिकाणी चांगलं काम झालं, काही ठिकाणी उत्पादकांच्या सहकारी संस्थांची अपेक्स ऑर्गनायझेशन ही एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून तयार केली गेली आणि त्यामार्फत महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे खूप चांगलं काम झालेलं आहे. आपल्याला उदाहरण द्यायचं जर झालं तर द्राक्ष उत्पादकांच्या सहकारी संस्था सुरुवातीला मोठ्या प्रमाणात रजिस्टर्ड झाल्या आणि प्रत्येकाला ज्यावेळेस निर्यात करायची होती तर प्रत्येक छोट्या उत्पादकांच्या सहकारी संस्थांना
निर्यातीचे एक्सपर्ट्स हे अवेल करून घेणं हे इतकं सोपं नव्हतं. आणि मग त्यावेळेस पण एक्सपर्ट तर लागत होते, म्हणून मग पार्टनरशिप ऑर्गनायझेशन्स या इस्टॅब्लिश केल्या गेल्या, जसं की महाग्रेप्स महाराष्ट्रामध्ये. आजही महाग्रेप्सचं नाव हे निश्चितपणे आपल्याला अभिमानाने घेता येईल अशी परिस्थिती आहे. आणि मग महाग्रेप्स आले. महाग्रेप्सच्या ज्या पार्टनरशिप ऑर्गनायझेशन्स होत्या, यांना सगळ्यांना गाईड करायला किंवा फायनान्सचं किंवा फॉरेन एक्सचेंजचं गाईड करायला ही तज्ज्ञ मंडळी त्यांना त्या ठिकाणी घेता आली नोकरीमध्ये. आणि त्यांनी चांगलं गायडन्स करून आपला शेतकऱ्यांचं उत्पादित द्राक्ष हे लंडन सारख्या मार्केटपर्यंत पोहोचवायचं श्रेय हे निश्चितपणे महाग्रेप्सला जाईल. अशाच प्रकारे महाग्रेप्स बरोबर महामँगो झाली, मग महाबनाना झाली, महाऑरेंज झाली, महाअनार झाली, 5-6 महासंस्था या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्या. आणि यांच्या मार्फत वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये काम करण्यात आलं. काही संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या, काहींना अडचणी आल्या, कारण ही सगळी मंडळी काही व्यापारामधली तज्ज्ञ नव्हती, परंतु वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्याला कशा प्रकारे मदत करता येईल या अँगलने त्यांना किंवा या उद्देशाने त्यांची स्थापना केलेली असल्या कारणाने काही अडचणींमुळे काही संस्था बंद पडल्या असतील, परंतु निश्चितपणे त्यांचा उपयोग हा शेतकऱ्याला 2 पैसे मिळवून देण्यामध्ये झालेला आहे. या उत्पादकांच्या सहकारी संस्थांबरोबरच नंतरच्या कालावधीमध्ये सहकारी संस्थांच्या काही वेगळ्या अडचणी असतील त्या टाळण्यासाठी म्हणून कंपनीज रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये झाली किंवा देश पातळीवर झाली. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. परंतु यांचे पण वेगवेगळे मॉडेल्स जर आपण पाहिले तर एक 4 ते 5 वेगवेगळ्या अँगलने यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता ह्या कोणाच्या आहेत तर या उत्पादकांच्या संस्था आहेत पुन्हा. आणि यांचा रोल काय आहे तर उत्पादनापासून ते मार्केटिंग पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना मदत करणे हा एक पार्ट आहे. आणि या संस्था यांनाच चालवायच्या आहेत. म्हणजे शेतकरी असतील तर शेतकऱ्यांमधूनच ही सगळी मंडळी एकत्र येऊन यांच्यातूनच त्यांचा चेअरमन किंवा एमडी निवडते आणि त्याच्या मार्फत काही तांत्रिक सल्लागार वगैरे घेऊन किंवा तज्ज्ञ व्यक्ती ही पगारावर घेऊन या संस्था चालवल्या जात आहेत. परंतु आपण जर बघितलं तर असं लक्षात येईल की या संस्था सुद्धा म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या या मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. आणि अगदी मी आपल्याला स्पष्टपणे सांगेल की राज्यामध्ये जे शेतकरी आठवडे बाजार सुरू झालेले होते हे संपूर्ण शेतकरी आठवडे बाजारांचं मॉनिटरिंग किंवा चालवण्याचं श्रेय हे शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे होतं. हा शेतकरी आठवडे बाजारांची संकल्पना ही माझ्या काळातलीच होती आणि त्याच्यामुळे 2014 पासून मी त्यात काम करत होतो स्वतः. याचा GR सुद्धा मी स्वतः बनवलेला आहे आणि इम्प्लिमेंटेशन हे 2017 पर्यंत मी याचं बघत होतो. जवळजवळ सर्व शेतकरी आठवडे बाजारांचे चालक हे शेतकरी उत्पादक कंपन्या होत्या. आता शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये जे मी आपल्याला 4 ते 5 प्रकारचे मॉडेल्स आहेत की ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्यासाठी काही सुविधा निर्माण झाल्या. आता शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होत असताना MSCP सारखा जो जागतिक बँकेचा प्रकल्प होता त्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या झाल्या. नंतर जपानीज बँकेच्या एका प्रोजेक्ट मार्फत काही उत्पादक कंपन्या सुरू झाल्या. आणि महाराष्ट्रातले शेतकरी हे नेहमीच नवीन संकल्पना राबवण्यामध्ये अग्रेसर असतात आणि शेतकऱ्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली. नंतर स्टेज आली की या कंपन्यांचे पण फेडरेशन्स व्हायला सुरुवात झाली आणि मग MHA-FPC आलं ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली MSP खालची खरेदी ही शेतकऱ्यांकडून करण्याच्या संदर्भातलं कामकाज हे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केलं. त्याचबरोबर नाफेड सारख्या संस्थेला कांदा खरेदी करून साठवण्याचं काम करायचं होतं आणि महाराष्ट्रामध्ये मग MHA-FPC मार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांद्याची साठवणूक, कांदा खरेदी हे उपक्रम राबवले गेले आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार तो कांदा बाजारपेठेमध्ये आणणे हे काम हे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केलं. दुसरा जो पार्ट आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांचा त्याच्यामध्ये अतिशय अभिमानाने नाव घेता येईल विलास शिंदे साहेबांचं की त्यांची सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी ही भारतातली सगळ्यात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी आहे. आणि ह्या कंपनीचं कामकाज जर आपण पाहिलं, मी स्वतः त्या कंपनीला 2 वेळेस व्हिजिट केलेली आहे आणि तिथे जवळजवळ
25-30 एकर जागेवर 250 कोटी रुपयांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेटला सुद्धा उभं करणं अशक्य आहे, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि ही कंपनी आज भारतातली सगळ्यात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी आहे. असंख्य कमोडिटीमध्ये काम करतात आणि शेतकरी अडचणीत असेल तर अशा वेळी शेतकऱ्याला मदत कशी करायची याचं खूप चांगलं उदाहरण ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. आणि आता ते रिटेलिंगमध्ये पण आलेले आहेत. त्यांनी स्वतःचे शॉप्स किंवा आउटलेट्स ओपन केले आणि त्या माध्यमातून ते स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. खूप मोठं काम आहे. आपल्याला कोणाला शक्य असेल तर निश्चितपणे नाशिकजवळ ही कंपनी स्थापन झालेली आहे, तिथे जाऊन आपण बघू शकता. तिसरं जे मॉडेल आहे ते आहे श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी. नरेंद्र पवार हे सुद्धा नाव आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झालेलं आहे. हे शेतकरी आठवडे बाजारांचं पण आयोजन मोठ्या प्रमाणात करतात आणि आता नाफेड बरोबर एक वेगळ्या प्रकारचं मार्केट पण मुंबईमध्ये आता ते लवकरच सुरू करतायत. या ठिकाणी बेस्ट क्वालिटी किंवा चांगल्या दर्जाचा भाजीपाला हा रिटेलर्सला किंवा एक्सपोर्टरला किंवा प्रोसेसरला उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातलं नाफेड बरोबरचं मार्केट हे लवकरच सुरू होईल. आणि हे दुसऱ्या प्रकारचं किंवा तिसऱ्या प्रकारचं मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये शेतकरी आले आणि शेतकऱ्यांनी आपण कोणत्या प्रकारच्या शेतमालाचं उत्पादन काढायचं हे ठरवून त्या शेतमालाचं उत्पादन वर्षभर सातत्याने काढून त्याची विक्री ही शेतकरी आठवडे बाजारांच्या माध्यमातून करण्यासाठी म्हणून या शेतकरी उत्पादक कंपनीने कामकाज केलेलं आहे. आणि निश्चितपणे याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना झालेला आहे. पुढचं एक मॉडेल असं आहे की काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या सभासद शेतकऱ्यांचा धान्यातला माल जो आहे, उदाहरणार्थ समजा गहू असेल तर गव्हाचं खरेदी करायची आणि गव्हाचे काही पॅक म्हणजे गोण्या 30 किलो 25 किलोच्या बनवून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या आणि ज्याच्यामध्ये सॉर्टेक्सने किंवा चांगल्या मशीनने धान्य स्वच्छ करून त्याची विक्री ही थेट ग्राहकांना करण्यापर्यंतचं कामकाज या लोकांनी केलेलं आहे. आणि काही कंपन्यांनी एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल पण या ठिकाणी आणलेलं आहे आणि ज्याबाबत आपल्याला निश्चितपणे वेगळं मार्केटिंगची सिस्टीम कशी करता येईल तो एक अभ्यासाचा पार्ट असू शकतो. यामध्ये इंटर फार्मर प्रोड्युसर कंपन्या म्हणजे ज्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे कांद्याचं उत्पादन असेल त्यांनी ज्यांच्याकडे या शेतमालाचं उत्पादन नाही अशा लांबच्या अंतरावरच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला कांद्याचा सप्लाय करायचा आणि तिथे त्यांनी त्यांची विक्री करायला लावायची. त्याच्यातून त्या शेतकरी उत्पादक कंपनीला सुद्धा 2 पैसे मिळतात आणि या शेतकरी उत्पादक कंपनीला सुद्धा बाजारभावापेक्षा थोडी रक्कम जास्त मिळते आणि दोन्ही ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्या या फंक्शनल होऊ शकतात. MSCP मधून ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर, माझा त्यातला फार अभ्यास नाहीये, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही निधी उपलब्ध झाला आणि त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणात काम हे राज्यामध्ये निश्चित प्रकारे झालेलं आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या काही फक्त किंवा शेतकरी सुद्धा हे फक्त उत्पादनाशी निगडीत राहिलेत असा पार्ट निश्चितपणे नाहीये. जसं मी म्हटलं की उत्पादनापासून ते मार्केटिंग पर्यंत म्हणजे काय तर शेतकऱ्यांना लागणाऱ्या इनपुट सप्लाय पासून ते उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थेपर्यंत या सगळ्या गोष्टी या कंपन्यांमार्फत झाल्या. आणि ह्या कंपन्या कोणाच्या आहेत, जसे साखर कारखाने शेतकऱ्यांचे आहेत तशाच या शेतकरी उत्पादक कंपन्या या शेतकऱ्यांच्याच आहेत आणि ज्याचा उपयोग निश्चितपणे शेतकरी वर्गाला होतोय. आता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुद्धा पहिला पार्ट असा आहे की मार्केटिंगमध्ये स्थानिक बाजारपेठेबरोबरच निर्यातीचा सुद्धा पार्ट येतो किंवा प्रोसेसिंगचा पण पार्ट येऊ शकतो. आता स्थानिक बाजारपेठेमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या संदर्भातून काम झालेलंच आहे, परंतु निर्यातीमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी येणं गरजेचं आहे. काही कंपन्या ऑलरेडी त्याच्यामध्ये काम करतायत आणि यामध्ये आता ग्राहक म्हणजे काय तर फक्त जो कंझ्युम करतो तो ग्राहक असं विचारात न करता ज्याला मालाची गरज आहे तो आपला ग्राहक आहे. मग तो एक्सपोर्टर असू शकतो, तो प्रोसेसर असू शकतो. तर या संदर्भातूनही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी किंवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कामकाज करणं गरजेचं आहे. जसं मी आपल्याला म्हटलं की महाराष्ट्र राज्य हे फळ भाजीपाल्याच्या उत्पादनामधलं आणि निर्यातीमधलं अग्रेसर राज्य आहे. तर निर्यातदार हा काही उत्पादक नसतो, पण आपण
अशा निर्यातदारांशी संलग्न होऊन त्याला ज्या क्वालिटीचा माल लागतो त्याचं उत्पादन करून त्याला जर कन्सिस्टंटली म्हणजे नियमितपणे पुरवठा करू शकलो तर निश्चितपणे निर्यातदार सुद्धा आपल्याला हमी भाव किंवा निश्चित आधीचाच भाव निश्चित करून त्याप्रमाणे पैसे द्यायला सुद्धा तयार होतील. इव्हन काही प्रमाणात ऍडव्हान्स सुद्धा मिळू शकतात. पर्टिक्युलरली सातारा फलटणमध्ये काही निर्यातदार कंपन्या या शेतकऱ्यांबरोबर चांगलं काम करतायत. निर्यातदार त्यालाही 2 पैसे मिळवायचे, परंतु आपल्याला जर चांगले 2 पैसे मिळवायचे असतील तर शेतकऱ्यांनी सुद्धा पुरवठा करताना त्याला लागणारा मालाचा दर्जा, त्याला लागणारा नियमित पुरवठा आणि मालाची हाताळणी योग्य पद्धतीने करून तो तिथपर्यंत त्याला त्याच्याशी ठरलेला असेल त्याप्रमाणे त्याचा पुरवठा करणे हे काम जर केलं तर निश्चितपणे शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे जास्त मिळायला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ शकत नाही. प्रक्रियेमध्ये आपल्याकडे काही मर्यादा आहेत, परंतु कारण अजून आपल्या खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या असल्या कारणाने प्रत्येकाच्या घरामध्ये आपण पटकन प्रक्रियायुक्त पदार्थ आणतोच अशी परिस्थिती नसते, किंवा अजून आपल्या प्रक्रियायुक्त पदार्थ खाण्याच्या शहरांमधल्या सवयी थोड्या बदललेल्या आहेत, परंतु तालुका स्तरावर किंवा गाव पातळीवर या अजून पण तितक्याशा बदललेल्या नाहीयेत. तर शेतकऱ्यांनी सुद्धा निर्यातदारांशी संपर्क करून, पण इंडिव्हिज्युअल एकटा दुकटा शेतकरी हा पार्ट त्याच्यामध्ये एक्झिक्यूट होऊ शकत नाही. जर समजा निर्यातदारांशी किंवा प्रक्रियादारांशी संपर्क साधला किंवा ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या रिटेलिंगमध्ये मॉल्समधून काम करतात अशांशी जर संपर्क साधला तर मग शेतकऱ्यांना निश्चितपणे हक्काची बाजारपेठ आणि बाजारभाव सुद्धा ठरवलेल्या याच्यानुसार उपलब्ध व्हायला काही अडचण नाहीये. आता हे जे कायदे आहेत याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने बदल केलेले होते, त्यानुसार त्याच्यामध्ये आणखीन काही बदल करण्याबाबत कमिटी स्थापन झालेली आहे आणि त्यांचं काम ते करतायत. त्या विषयामध्ये मी आपल्याला आधीच सांगितलं की जोपर्यंत आता नवीन कायदे नवीन स्वरूपामध्ये येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य होणार नाही. मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करतो की आपले जर काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारा, आणि कारण एकाच बाजूने खूप कालावधीपर्यंत बोलणं म्हणजे हे लेक्चर देण्यासारखं होईल आणि ते नसलं पाहिजे. पुढे काय अजून विषय असतील तर सर काय कोणाचे प्रश्न असतील या संदर्भामध्ये, कृषी विपणन सुधारणाच्या संदर्भामध्ये आता माननीय भास्कर पाटील सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं अगदी 1999 पासून कृषी पणन कायदा इथं पासून आतापर्यंत 2021 पर्यंत कृषी पणन मध्ये काय बदल होत गेले, त्या बदलाला कोणकोणत्या गोष्टी जबाबदार होत्या, का बदल घडत गेले आणि ते बदल आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कितपत कसे योग्य आहेत, कशा पद्धतीनं त्याला बाजारपेठेशी जोडणं सोयीचं झालेलं आहे या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. काय कोणाच्या शंका असतील या संदर्भामध्ये जरूर विचारा. प्रश्न विचारा. प्रश्न असतील तर विचारा. आपण आता सुद्धा एका फेज मध्ये आहोत की द्राक्षाला भाव नाहीयेत. मग द्राक्षाला जर भाव आता कमी झालेले आहेत तर मार्ग काय? कारण काय, ग्राहकांना मात्र तेवढ्याच महाग भावाने द्राक्ष घ्यावे लागतायत आणि शेतकऱ्याला मात्र पैसे मिळत नाहीयेत. आपली जर मार्केटिंग सध्या काही परिस्थिती आहे, सध्याची परिस्थिती अशी आहे, द्राक्ष बागायतदाराला आता मागच्या महिन्यामध्ये साधारणपणे जानेवारीमध्ये जो दर होता तो आज फेब्रुवारीमध्ये नाही, फेब्रुवारीमध्ये जो दर होता आता शेतकऱ्याला साधारणपणे 35 रुपये 40 रुपये किलोने द्राक्ष विकायला लागायला आलेले आहेत. एवढा भाव नाहीये 25 रुपये किलोने द्राक्ष विकावं आणि बाजारामध्ये ग्राहकाला मात्र चांगला द्राक्ष विकत घ्यायचं परवडत नाही आणि भागामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याला विकायला परवडत मुश्किल आहे. बरोबर, हा परवडत नाही अशी परिस्थिती आहे. नेमकं कारण समजत नाही याच्या मागे काय अशी परिस्थिती आहे. नाही, 2-3 कारण आहेत. हा सर, निर्यातीमधला एक अडचणीचा पार्ट आहे, त्याच्यावर जास्त बोलत नाही मी, परंतु
निर्यातीसाठी जे कंटेनर्स लागतात याच्या हो, हो. बाबतचं आंतरराष्ट्रीय पातळीवर थोडंसं कॉर्नरिंग झालेलं आहे आणि त्यामुळे बरोबर. निर्यातीला चालना फारशी मिळत नाहीये. आणि दुसरा पार्ट असा आहे की ग्राहक पण द्राक्ष केव्हा खातो, तर आत्ता ऊन वाढायला लागलेलं आहे. हो, हो. हो. आणि कोरोनामध्ये लोक बाहेर जाऊन काही खरेदी करणे आणि मग ते थोडंसं नाही म्हटलं तरी 10-20% ग्राहक जो आहे तो बिचकून गेलेला असतो. त्यामुळे त्याला तेवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणं अडचणीचं होतं. असंख्य कारणं आहेत अजून, सगळीच सांगता येणार नाही तिथं. परंतु एक तर वातावरण बदलाचा इम्पॅक्ट निश्चित आहे लोकांच्या वरती, की कमी दाबाचा पट्टा तयार झाला, पाऊस पडणार आहे, शक्यता आहे. हे वेदर फोरकास्टिंग झाले की शेतकरी चिंतित राहतो आणि त्याचा बेनिफिट हे घाऊक व्यापारी उठवतात. भाग एक असू शकतो. दुसरा भाग तुम्ही जसं आता म्हणलं तसं निर्यातीवरती बंधनं आलेली आहेत. तिसरा भाग कोरोनाचा आहे. कंटेनर अवेलेबल व्हायला लागले. बरोबर सर. आणि त्यामुळे मग तो एक शेतकऱ्याचा जो अमाप part आहे. खर्च झालेला आहे द्राक्ष शेतीवरती, तो आज त्या द्राक्ष पिकवण्यावरती जो काही खर्च झालेला तो वसूल होईल का, या दबावाखाली आहे. राईट. मध्यंतरी गेल्या वर्षी डाळिंबाची परिस्थिती अशी झाली होती सर. डाळिंबाला सुद्धा पण या वर्षी डाळिंबाची परिस्थिती चांगली आहे. पण माल नाहीये आता माल नाही. एक्सपोर्ट क्वालिटीला, एक्सपोर्टला ज्या पद्धतीचा लागतो ती क्वांटिटी खूप कमी उपलब्ध आहे. त्यामुळे एक्सपोर्ट मध्ये पण फारसं काम होऊ शकत नाहीये. अर्थात त्याला काही पर्याय नाही. खूप पाऊस आणि त्याच्यामुळे फिजिओलॉजी मध्ये काय जे चेंजेस येतात ते अडचणी, यामुळे हंगाम प्रॉपर आलेला नाही. नाहीतर यावेळेस खूप पैसे शेतकऱ्याला डाळिंबातून निश्चितपणे मिळाले असते. सर, कोल्ड स्टोरेज सारख्या किंवा प्राथमिक प्रक्रिया केंद्रासारख्या काही सुविधा, पायाभूत सुविधा आपण या कृषी क्षेत्रामध्ये निर्माण करू शकलो तर शेतकऱ्यांना चांगल्यापैकी दर मिळायला काही शंका राहणार नाही किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकेल. बरोबर आहे सर. परंतु मग त्या एक बाब अशी आहे याच्यामध्ये की मी थोडं टीकात्मक बोलतो, आता थोडी टीका करतो. आपले शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याच कुटुंबांमधून आलेलं आहे. बऱ्याच वेळेस असं घडतं की शेतकऱ्याला एक 10-20 लाखाचं घर बांधणं हे काही अडचणीचं वाटत नाही, कारण तिथे प्रेस्टीज असते की मी मोठं घर बांधलं, 20 लाख घातले, 25 लाख घातले, काही त्यापेक्षाही खूप मोठ्या रकमा घरांच्या बांधकामामध्ये घालतात किंवा एखादी मोठी गाडी खरेदी करतात. हा प्रेस्टीजचा पार्ट आहे, करू नये असं अजिबात मत नाही. परंतु ज्या शेतकऱ्याकडे धान्याचं उत्पादन आहे असा शेतकरी ते धान्य सुरक्षितपणे राहील याच्यासाठी एखादं गोडाऊन बांधतो का, याचं उत्तर खूप अवघड आहे. अगदी बरोबर सर. साठवणुकीसाठी आहे ना, या राज्यातला शेतकरी फक्त एकाच कमोडिटीमध्ये सक्सेसफुल आहे आणि तो म्हणजे कांदा. कांद्याच्या चाळी या 90-95% या शेतकऱ्यांच्याच कडे आहेत आणि त्याच्यातून त्याला चांगले पैसे मिळतात. परंतु इतर शेतमाल जो उत्पादित होतो, आपण प्रीकुलिंग किंवा कोल्ड स्टोरेज हा थोडा पुढे पार्ट ठेवू, परंतु साधं गोदाम 100-200 मेट्रिक टनाचं किंवा गोदामांची परिस्थिती आपण जर खेड्यापाड्यांमध्ये तालुका स्तरापर्यंत पाहिली तर ती खूप अवघड आहे की ज्या ठिकाणी नाहीये उपलब्धता. म्हणून मग शेतकरी माल काढला की बाजारपेठेकडे धावत येतो. ती जर त्याने थोडी साठवणुकीची पण सुविधा उपलब्ध करून घेतली तर निश्चितपणे बदल घडू शकतात. कारण शेतमालाच्या विक्री व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे तुम्ही होल्ड करू शकता का. व्यापारी काय करतो, माल शेतकऱ्याकडून खरेदी केल्यानंतर तो साठवणुकीमध्येच जातो ना, तो पुढे लगेच विकतो. नॉन पेरिशेबल मध्ये म्हणतोय मी, धान्य, तेलबिया याच्यामध्ये व्यापारी माल खरेदी केल्यानंतर त्याला होल्ड करून ठेवतात काही कालावधीसाठी आणि नंतर तो विक्रीला आणतात, त्याचे जास्त पैसे घेतात. शेतकरी काय करतो, होल्डिंग करत नाही, पहिल्यांदा माल विक्रीसाठी पुढे येतो आणि विकून मोकळा होतो आणि मग नंतर भाव वाढले की त्याला लक्षात येतं की आपली, याच्यासाठी पणन मंडळाने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण कायद्यानुसार शेतमालाची तारण योजना आहे मोठ्या प्रमाणामध्ये की जी तुम्हाला पार्शल पेमेंट ही उपलब्ध करून देते. पणन मंडळ पण शेतमाल तारण योजना राबवते. सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट याच्या संदर्भातला किंवा
वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनचे गोडाऊन्स असतील तर त्या ठिकाणी जर माल ठेवला आणि त्या पावतीवर कर्ज घ्यायची पण व्यवस्था आहे. या सगळ्या सिस्टीम मध्ये शेतकरी कितपत जातोय असा प्रश्न अजून पण आहे आणि त्याचं उत्तर खूप अवघड आहे. नाही जात शेतकरी. शेतकऱ्याने माल आपला तारणामध्ये ठेवण्याची प्रोसेस केली पाहिजे. ठीक आहे, थोडंसं वाहतुकीचा खर्च वगैरे वाढतो, परंतु जर नंतर किलो मागे 5 रुपये 10 रुपये एवढा बदल होत असेल तर निश्चितपणे शेतकऱ्याला त्याचे खूप जास्त पैसे होतात. आणि बँका किंवा पणन मंडळ सुद्धा, आता आम्ही आमच्या मार्फत जी शेतमाल तारणी योजना राबवतो तिच्यामध्ये 6% व्याजदराने, म्हणजे 100 रुपयाला एका महिन्याला 50 पैसे एवढ्या कमी व्याजदराने शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध करून देतो. आणि बाजार समित्या ही योजना राबवत असतील तर त्यांना हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे गोडाऊन वगैरे हे शेतकऱ्याला म्हणजे कुठलाही चार्ज न आकारता उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना आहेत आणि तसं घडतं. पर्टिक्युलरली सांगली वगैरे मध्ये बेदाणा असेल, हळद असेल, या सुद्धा कमोडिटी या तारण योजनेमध्ये घेतल्या गेलेल्या आहेत. पण भाव जास्त मिळवण्यासाठीचा प्रयत्न हा शेतकरी स्तरावरूनच सुरू होणं गरजेचं आहे. शेतकरी जोपर्यंत करत नाही, ठरवत नाही मनाशी की मला जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्यासाठी मी उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच काही साठवण सुविधा जोपर्यंत माझ्या स्तरावर तयार होत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याला हक्काचा जादा दर मिळणार नाही. हे आता सध्या म्हणजे काळ सांगतो, हे खरं आहे. अगदी बरोबर सर. बरोबर सर. हा बोला. बरोबर आहे. सर असं आहे की आता सेंट्रल गव्हर्नमेंटने पण 1 डिस्ट्रिक्ट 1 कमोडिटी अनाउन्समेंट केलेली आहे. तर शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा गट निर्माण करून शेती करणारी मंडळी असेल, जसं आता औरंगाबादकडे गट शेतीचा पण एक वेगळ्या प्रकारचं कामकाज चाललेलं आहे. आपण कोणत्या कमोडिटी, प्रत्येक कमोडिटीची माहिती इथून तरी देणं प्रॅक्टिकली शक्य नाही, परंतु आपण उदाहरण घेऊया भेंडीचं. की भेंडीचं सातारा जिल्ह्यात खूप चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन आहे आणि युरोपला पण भेंडी तिथली जाते. तर कंट्रीने आहे 5 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर बदल होतात. सरळ भेंडी असली पाहिजे, वाकडी नसली पाहिजे, हिरवा रंग असला पाहिजे वगैरे वगैरे, किंवा तिथून देठ हे कसं कट केलेलं पाहिजे, ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत त्या काही एका दिवसात पण शेतकऱ्याला शिकवणं शक्य आहे. परंतु एखादा निर्यातदार पुढे येत असेल आणि त्याला जर सप्लाय तुम्हाला बेस्ट क्वालिटी आणि कन्सिस्टंटली द्यायचा असेल तर अशा एक्सपोर्टर्स बरोबर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकता. होतात आणि ते खूप लोक असे आहेत की जे या पद्धतीने जातात आणि त्यांना 2 पैसे मिळतात. आता याच्यामध्ये तुम्ही जसं व्यापाऱ्याला माल देणार असाल तर मग तुम्ही वेजनेटमध्ये तुमचे शेत रजिस्टर्ड केलेलं आहे का, जसं मँगोनेट असेल, अनारनेट असेल, वेजनेट पण आहे. आता ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच याच्यात मोठं काम करतं. तर तिथली नोंदणी असेल तर निर्यातीमधल्या काही गोष्टी सोप्या होतात. आम्ही आमचं मेजर काम मुंबईमध्ये हे आंब्याच्या दृष्टिकोनातून होतं. आम्हाला माहिती आहे की मँगोनेटमध्ये रजिस्टर्ड शेतकरी जर नसेल तर त्याचा माल हा ठराविक देशांमध्ये जाणं शक्य नाही. मग शेतकऱ्याला त्या अँगलने आता कोकणामध्ये पण आम्ही मोठ्या प्रमाणात प्रमोट केलं की तुम्ही नाव नोंदणी करा मँगोनेटमध्ये, आणि या वर्षाचे आकडे निश्चितपणे खूप चांगले आहेत केसर आंबा आणि हापूस आंब्यामध्ये. तसं भाजीपाल्यामध्ये पण वेजनेटमध्ये नोंदणी करणं हे तुम्हाला मार्केट ॲक्सेससाठी खूप आवश्यक आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी बदलत जाणार आहेत. कारण पूर्वी आपल्याला अशी परिस्थिती होती की एक्सपोर्ट म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटायचं की नाही माल पाठवायचा काय मिडल ईस्टमध्ये पाठवला, मध्य पूर्व देश म्हणजे दुबई, शारजा वगैरे, की काही अडचण नाही.
परंतु आता तिथे पण त्यांचे क्वालिटी पॅरामीटर्स किंवा लॅब टेस्टिंग पॅरामीटर्स हे बदलत चाललेले आहेत आणि ते बदल हळूहळू असे होतील की मग जर समजा आपण नवीन टेक्नॉलॉजीज फॉलो नाही केल्या शेतकऱ्यांनी तर त्याला बाजारपेठेशी जोडणं खूप अवघड होऊन बसेल. मग त्याला माल स्थानिक बाजारपेठेमध्ये विकणं एवढाच पर्याय शिल्लक राहील. जे शेतकरी बदल करतील त्यांना निश्चित, जसं ग्रेप्समध्ये आपण क्रांती केलेली आहे की आपल्याला कोणत्या क्वालिटीचे ग्रेप्स पाहिजे असं कुठल्या कंट्रीने सांगितलं तर येत्या हंगामामध्ये निश्चितप्रमाणे आपण ती क्वालिटी उत्पादन करून देऊ शकतो. हे आपल्याला फक्त ग्रेप्समध्ये किंवा डाळिंबामध्ये करून नाही तर सगळ्याच कमोडिटीमध्ये किंवा ज्या कमोडिटीला इंटरनॅशनल लेवलला खूप चांगली मागणी आहे तर ते शेतकऱ्यापर्यंत करून आपल्याला त्यांची मानसिकता त्या पद्धतीने बदलावं लागेल. मार्केट आपल्याला पण आहे, बऱ्याच गोष्टी सोप्या आहेत. आपण आजूबाजूला पण त्यांना असाही सर आवाज जरा ब्रेक होतोय. हॅलो. हा सर बोला सर. एकच केलेलं हॅलो. हा सर आवाज येत नाही. जरा एक्झिट वर परत जॉईन होते का? बँकेत फोन लावलेला का उचलला नाही, नेटवर्क सर्च तू पहिल्यांदा स्कॅन बघून ते आणि त्याखाली आधार कार्ड एकच फोटो होतो. एकाच फोटो म्हणजे पहिल्यांदा ते मेल कळलं. हॅलो. हा सर मी मोबाईलवरून कनेक्ट झालो. हॅलो. एकच मिनिट हा सर. एकच मिनिट. हॅलो.
हॅलो. हा सर, कमोडिटी वाईज जर आपण विचार केला एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून, तर काही कमोडिटीमध्ये आपल्याला खूप चांगला स्कोप आहे महाराष्ट्रामधून. परंतु बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं, आता उदाहरण जर द्यायचं झालं तर केसर आंबा. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये केसर आंब्याचं मोठं प्रोडक्शन आहे. परंतु आपल्याला स्पर्धा आहे ती गुजरातची आहे. गुजरात केशर हा जास्त प्रिफर्ड होतो. या संदर्भातून आम्ही यावर्षी काही मिटिंग घेतल्या आणि औरंगाबाद एरियामधून एक्सपोर्ट होऊ शकेल का या दृष्टीने आता प्रयत्न चालवलेले आहेत. परंतु तिथे महाकेसर नावाची एक संस्था रजिस्टर्ड झालेली आहे, जिथे शेतकरी एकत्र आल्यामुळे मग तिथे काम करणं सहज शक्य आहे. इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याबरोबर काम करणं एक्सपोर्टमध्ये शक्य होत नाही. हॅलो. अजून काही कोणाचा विषय असेल तर विचारायला सांगा. फेजनेट मध्ये अशी कोणती पिकं आहेत की ज्याला एक्सपोर्ट पोटेन्शियल म्हणजे मिळू शकतं किंवा आहे सध्या? आवाज कटतोय सर, ऐकायला नाही आलं नाही. फेज फेजनेट मध्ये एक्सपोर्टसाठी कोणत्या डबल पिकाला आवाज होतोय सर. पोटेन्शियल आहे? तुम्ही बोला. सर आपला एक फेजनेट मध्ये कनेक्शन थांबवा. हा. सर महाराष्ट्रामधून एक 5-7 कमोडिटींचा तर काही प्रश्न नाही, आणि सगळी इंटरनॅशनल लेवलला हिरवी मिरची आणि भेंडी याची प्रचंड मागणी आहे. शेवगा आहे, त्याचबरोबर गवार आहे, श्रावण घेवडा आहे, तोंडली आहे. तसं म्हटलं तर सगळ्याच कमोडिटी परदेशांमध्ये जातात. परंतु आपल्याकडील भेंडी आणि हिरवी मिरची हिच्या बाबतीत काही मर्यादा येतात, कारण याच्यावरचं जे स्प्रेइंग आहे हे लॅब अनालिसिस मध्ये अडचणीत येतं आणि मग त्या कंट्रीज थांबवतात. कारण जे पैसे देणारे आहेत आणि ज्यांच्याकडे चांगली किंमत देण्याची ज्यांची कॅपॅसिटी आहे त्या कंट्री इम्पोर्ट करताना त्यांचे काही बंधनं टाकून करतात आणि मग काही कंट्री आपल्यासाठी बॅन होतात. सौदी अरेबियामध्ये आपली मिरची जात नाही, कारण काय तर आपल्याकडे पेस्टिसाइड रेसिड्यू मोठ्या प्रमाणात आढळतो आणि मग मर्यादा सुरू होतात. तर हे स्पेसिफिकेशन अवेलेबल होणं ही काही अडचणीची बाब नाहीये. इव्हन अपेडा सारख्या वेबसाईटवर गेला तरी आपल्याला कळून जातं, किंवा इम्पोर्टर जर किंवा एक्सपोर्टरने जर सांगितलं आपल्याला की आम्हाला ह्या प्रकारचं प्रोडक्शन पाहिजे तर ते करून देणं सोपं आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचणं आणि आपलं पण संघटन असणं, इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याचं हे काम नाही. संघटित शेतकरी असतील आणि ते जर युनॅनिमसली ठरवत असतील की नाही, या 1-2 कमोडिटी आपण कॉन्स्टंट सप्लाय वर्षभर करू शकतो, तर निश्चितपणे बाजारपेठा उपलब्ध आहेत. आपल्याकडून एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, पण एक्सपोर्टरांना पण या मर्यादा येतात की त्यांना लागणारी कमोडिटी तेवढ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध होत नाही. येस सर, खरं. तशी यंत्रणा नाही, पण सर बरोबर. नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे सर, परंतु पणन मंडळ जर म्हटलं तर आमचा सगळा वॉचमन टू मॅनेजिंग डायरेक्टर स्टाफ 200 असेल. म्हणजे खूप मर्यादा आहेत आमच्या स्टाफमुळे. बरोबर बरोबर सर.
निश्चित करता येईल सर. निश्चित करता येऊ शकेल सर, काही अडचण नाहीये. इव्हन आता मी स्वतः कोकण विभागातला अधिकारी आहे किंवा डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून कोकणात काम बघतो. आम्ही ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट बरोबर काम करतो. मग आता मँगोनेटमध्ये मेजर पार्ट हा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि पणन विभागानेच मोठं काम केलेलं आहे आणि त्याचे इफेक्ट्स आता यावर्षी पण मिळतील की एक्सपोर्टला मँगोनेट रजिस्टर्ड शेतकरीचा जर आंबा पाहिजे असेल तर तो यावर्षी अवेलेबल होणं ही अडचण नसेल, जी मागच्या 2-3 वर्षापूर्वी तर खूप मोठी अडचण असायची. मग माल प्रॅक्टिसेस सुरू होतात की मग माल एकाचा सर्टिफिकेट एकाचं, तर या गोष्टी मग पुढे कधीतरी अडचणीत येतात. त्याऐवजी हे सोपं आहे की शेतकऱ्यांनीच त्या सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटनी गायडन्स करायचं, पणन विभागाने गायडन्स करायचं आणि मग या शेतकऱ्यांचा डेटाबेस एक्सपोर्टर पर्यंत जर नेला तर ते त्याला निश्चितपणे 2 पैसे देतात. आम्ही पण आता डेटाबेस हा एक्सपोर्टरांशी शेअर करत असतो किंवा हे सगळं आपली जी नोंदणी होते नेट अंतर्गत म्हणजे व्हेजनेट असेल किंवा मँगोनेट असेल तर ही अपेटाच्या वेबसाईटवर सगळं रेकॉर्ड होतं आणि तिथून त्या याद्या पण अवेलेबल होतात एक्सपोर्टर्सला. तर शेतकऱ्यांचा रोल असा आहे की शेतकऱ्यांनी पहिल्यांदा त्याच्यात नोंदणीकृत होणे आणि मग त्यांना जो काय प्रोटोकॉल मिळेल त्याप्रमाणे प्रोडक्शनच्या सिस्टीम मध्ये जाणं. मग कोणते औषधं फवारू नयेत, कोणते औषधं फवारावेत, हार्वेस्टिंग पूर्वी किती दिवस ते फवारू नयेत, हे जे काही सिंपल प्रोटोकॉल्स आहेत हे सगळे आपण जर पाळायला लागलो तर अडचणी काही नाहीत. आणि महाराष्ट्रात म्हणजे 50 ते 60% एक्सपोर्ट हा आपल्या कंट्रोल मधला आहे महाराष्ट्राच्या. त्यामुळे इथे मार्केट कायम राहणार आहे. उलट आता अशी परिस्थिती आहे की काही कमोडिटीमध्ये उपलब्धता नसल्यामुळे ही लोक परराज्यांमध्ये जाऊन तिथून उत्पादनाच्या मागे लागलेली आहेत. अर्थात आपण काही असं नाही म्हणू शकत की नाही फक्त महाराष्ट्रातूनच झालं पाहिजे, कारण वेगवेगळ्या स्टेट्सचे वेगवेगळ्या कमोडिटीसाठीचं एक्सपर्टाईज आहे. गुंटूर म्हटल्यानंतर मिरची आठवते, तसं हा पण पार्ट आहे. किंवा आलासारखं कमोडिटी आहे की जी आता परदेशामध्ये खूप चांगली मागणी आहे, परंतु शेतकरी आलं काढेल ते स्वच्छ धुवून आणि मोठ्या आकाराचे हँड्स उपलब्ध करून देऊ शकतो का? कारण आता आम्ही मागच्या आठवड्यातच एक पहिला कंटेनर याचा पाठवला आल्याचा, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आल्याचं प्रोक्युरमेंट हे कर्नाटकातून होत आहे. एक्सपोर्टर्स हे आलं कर्नाटकातून आणतात. कारण काय तर तिकडे शायनिंग चांगली आहे आल्याच्या वरची आणि स्वच्छ आलं धुवून एक्सपोर्टरला दिल्या जातं. अर्थात सॉईलचा पण पार्ट आहे त्याच्यामध्ये की सँडी सॉईल असेल किंवा तिच्यामध्ये चिकटपणा कमी आहे तर मग त्या सॉईलचं आलं धुवायला सोपं जातं. जे आपल्याकडे चिकन मातीचं असेल तर मग ते तेवढं स्वच्छ होत नाही आणि फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट इश्यू करताना हेच पॅरामीटर्स विचारात घेतले जातात. कमोडिटी आहे म्हणून म्हटलं की 1 डिस्ट्रिक्ट 1 कमोडिटी ठीक आहे, सेंट्रलचं म्हणणं तसं आहे, परंतु किमान एखादी शेतकरी कंपनी किंवा 1-2-400 शेतकरी एक दुसऱ्या कमोडिटीसाठी जर काम करायला लागला तर निश्चितपणे मार्केट अवेलेबल आहे. हा हम्म, हम्म, पण पूर्वी जेव्हा ही ॲग्री एक्सपोर्ट झोनची कन्सेप्ट आली तेव्हा आमच्याकडेच मला वाटतं 5 AEZ आमच्याकडे होते. त्याच्यामध्ये केळी होती, आंबा होता, केसर आंबा, हापूस आंबा, कांदा आणि संत्रा.
5 कमोडिटीमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेस. आत्ताची माझ्याकडे पण फारसा अपडेट नाहीये, परंतु जसं मी आपल्याला की सर औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महाकेसर संस्था स्थापन केली. आता त्यांच्याबरोबर जी मीटिंग झाली तेव्हा आम्ही एक्सपोर्टरांना पण बोलवलेलं होतं आणि एक्सपोर्टर्स लोकांनी त्यांना सांगितलं की आम्हाला काय लागणार आहे. आणि मे बी आता 25 मार्चला पहिली कन्साइनमेंट ही एक्सपोर्टर जाईल आणि ती जर कन्सिस्टन्सी पाळल्या गेली तर बाजारभावापेक्षा 2 पैसे जास्त निश्चितपणे देतील. इव्हन बाजारभाव निश्चित कसे करावे याचा फॉर्म्युला सुद्धा एक्सपोर्टर आणि शेतकरी यांच्यामध्ये निश्चित झालेला आहे. हे बेनिफिट्स आहेत. एकदम जास्त दुप्पट वगैरे पैसे एक्सपोर्टरला देतो म्हणजे मिळतील असं काही नाहीये, कारण एक्सपोर्टरला पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये कॉम्पिटच करायचं असतं किंवा इव्हन भारतातून जो माल जात असतो तो काही एकट्याच एक्सपोर्टरचा जात नाही. 10-20 एक्सपोर्ट पाठवत असतात. यांना पण एक कॉम्पिटिशन मार्केटमध्ये इम्पोर्टिंग मध्ये माल विक्री करताना पण तर पण डायरेक्ट जेव्हा तुम्ही एक्सपोर्टरला माल सप्लाय करून टाकतात त्यावेळेस एक बेनिफिट असा असतो की तुमचं मधले एक्सपेन्सेस जे असतात हे संपतात आणि ते जवळजवळ 15% असतात. प्लस तुम्हाला डायरेक्ट सप्लाय दिल्यामुळे आणि चांगली क्वालिटी दिलेली असेल तर प्रीमियम बाजारभाव हे एक्सपोर्टर पण देतात, कारण शिल्लक मालाचं काय करायचं हा त्यांच्या पुढे पण प्रश्न असतो. हो हो बरोबर.